एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज व्हिडिओची सुरुवात जी आहे ना ती मस्त सेल्फ केअरपासून करते मी. जरा वेळापूर्वी केसांना भरपूर चंपी करून घेतलं आहे, भरपूर ऑइल लावून घेतलं आहे मी आणि आता फेस मसाज करते. कालपासून मी पुन्हा जी गोष्ट विसरली होती ना त्याला सुरुवात केली आहे. कारण काय होतं आहे बघा की बाहेर एवढं ऊन पडतं आहे ना, पण तरीही स्किन जी आहे ना ती खूप ड्राय होते. म्हणजे काय चाललं असं समजत नाही की वातावरणामधला हा कुठला असा बदल असेल की ज्यामुळे बाहेर ऊन आहे, गरम होतं आहे आणि तरी पण स्किन जी आहे ती एवढी ड्राय होते. आणि मग अशा वेळेला तुम्ही कितीही महागडे प्रोडक्ट जे आहेत ते यूज करून घ्या. जेव्हा तुम्हाला अगदी ड्राय स्किनपासून जर सुटकारा पाहिजे असेल ना तर ऑइलिंग इज बेस्ट ऑप्शन आणि त्यातल्या त्यात तुम्ही मसाज करून घेताय मग तर डबल टिबलचा फायदा तुम्हाला होतो. मी बऱ्याच वेळा ना जे म्हणजे बेबी ऑइल असतात ना मी त्याचा यूज करते, पण काही दिवसापासून मी जे आहे ना आल्मंड ऑइल जे आहे त्याचा यूज करते. मी लिंक तुम्हाला त्याची जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. आल्मंड ऑइल चांगलं असतं, केसांसाठी चांगलं असतं, पण थोडं महागडं असल्यामुळे नको वाटतं आपल्याला. सो तुम्ही फेस वगैरे नेक वगैरेची मसाज जी आहे ना ती तुम्ही करून घेऊ शकतात आणि काही नाही, कुठल्याही स्टेप्स वगैरे फॉलो करायची गरज नाही आहे. कसंही तुम्ही जे आहे ना मसाजची प्रोसेस जी आहे ती तुम्ही फॉलो करून घेऊ शकतात. फक्त हात जो आहे तो फिरवायचा आहे जरा दाबून. आणि बघा तुम्ही म्हणजे आठवड्यातून तुम्ही 2 दिवस फक्त जरी ऑइलने जे आहे तुमच्या चेहऱ्याची मसाज केली ना तर त्याचा ग्लो जो आहे ना तो दिसायला लागतो. ड्रायनेस तर एवढा लवकर कमी होतो ना, म्हणजे रात्री झोपण्याआधी तुम्ही छान मसाज करून जर झोपले ना दुसऱ्या दिवशी चेहरा वॉश केल्यानंतर तो ड्रायनेस असतो ना तो 50% कमी झालेला असतो. सो मी हे नेहमीच करते, पण गेल्या महिन्याभरापासून आय थिंक मी विसरलीच आहे जेव्हापासून मी लग्न वगैरे अटेंड करून आली तेव्हापासून. आणि मला अचानक आठवलं, कारण एवढीच ड्राय स्किन होत होती, म्हटलं काही ना काही तर केलं पाहिजे आपण. सो मला ते अचानक क्लिक झालं की ओके चला आपण मसाज करून घेऊ शकतो आणि म्हणून आज तुमच्यासोबत शेअर करते. कालच्या दिवशी मी अशीच केली, पण म्हटलं तुम्हालाही आठवण करून देते. सो ऑइलची लिंक वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि करा आठवड्यातून किमान 1 ते 2 दिवस फक्त केलं तरीसुद्धा चालतं. मी बरेच दिवस वाट बघितली आणि तुम्हाला ह्या चेस्ट ऑफ ड्रॉवरच्या डिटेल व्हिडिओमध्ये सगळं सांगितलंच होतं. मला मनासारखी गोष्ट मिळालेली आहे, पण अजून काही गोष्टी आहेत त्या मनासारख्या करायच्या आहेत, त्यासाठी जरा वेळ लागेल मला. पण म्हटलं चला असो, जसं आहे तसं हळूहळू थोडंसं ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करूया. जे किचनसाठी एक हँगिंग प्लांटर जे मी रिप्लेसमेंटमध्ये मागवलं होतं ना त्यातली एक जी आहे स्टेम काढून आणली मी आणि ते आता इथे लावून दिली. म्हटलं काहीतरी कुठे काही ना काही केलं पाहिजे. तसा तुमच्यासोबत मला याचा डिटेलचा व्हिडिओ जो आहे तो मी शेअर केलेलाच आहे. ह्या चेस्ट ऑफ ड्रॉवर म्हणजे मी बाय केले त्याची लिंक जी आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते मी. आणि फक्त 9,000च्या आतमध्ये एवढं छान मस्त फर्निचर मला मिळालेलं आहे, जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर. पण घेण्याआधी मला असं वाटतं की तुम्ही तो एक व्हिडिओ जो आहे तो पर्टिक्युलर चेक करून घ्या. मी व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ ॲड करून देईल तुम्हाला जर कुणाला घ्यायचं असेल तर. आणि खरंच वाटतं मला की फर्निचरमध्ये कुठेतरी कार्पेंटरला बोलवा आणि तामझाम करण्यापेक्षा अशा गोष्टी ऑनलाईन मागवून घेतलेल्या पुरतात. म्हणजे मला 2-3 वेळा एक्सपिरियन्स आला आहे फर्निचरच्या लोकांचा, म्हणून मी त्या बेसवर सगळं सांगते. चला सुरुवात केली होती मी, कारण फेस मसाज तिथेच बेडरूममध्ये घेत होती. त्याच्यानंतर ते सगळं पसारा मला दिसत होता आणि म्हटलं आता आवरून घेऊया. आता छान मस्त फेस मसाज केलाच आहे तर अर्धा पाऊण तास राहू द्यायचा. आता ह्या वेळेमध्ये काय करायचं तर मस्त पाणी गरम करायला लावलं आहे मी आणि तेवढ्या वेळेमध्ये घर पूर्ण चकचक जे आहे ते मस्त क्लीन करून टाकूया. ॲक्च्युली काय झालं ना बघा, गोष्ट अशी झाली की म्हणजे आता बाहेर ना खूप जास्त ऊन आहे आजच्या दिवशी, म्हणजे कालपेक्षा पण आज खूप जास्त ऊन आहे आणि लाईट पण गेलेली आहे. त्यातल्या त्यात जो प्रकाश तुम्ही खिडकीतून आता बघताय बघा, जेवढा प्रकाश येतोय ना त्यामुळे काय होतं ना सगळं उलटं होतं आहे माझं. मी कॅमेरा जिथे पण ठेवण्याचा प्रयत्न करते ना तिथून हे अशा पद्धतीचे जे आहे ना थोडं असं ब्लर सारखं दिसतंय, म्हणजे धुकंसारखं असतं ना तसं दिसतंय ना. आजचा पूर्ण व्हिडिओ तसाच माझा झाला आहे. मी पोस्ट करताना म्हणजे विचार करत होती की याला मी अपलोड करू की नको करू, पण म्हटलं एक कामाचं मोटिवेशन तुम्हाला मिळेल, कारण मी हे सगळे कामं जे आहे जवळजवळ माझे सगळे कामं अर्धा पाऊण तासामध्ये करून झालेले होते आणि आपल्याला कामांसाठी थोडं मोटिवेशन मिळालं. दररोजच्या कामांसाठी महत्त्वाचं म्हणजे कामं करायला जरा सोपं जातं आणि एक दिवस महत्त्वाचा असतो. तर मी आधी बेडरूम आवरलं बघा आणि आता मी इथे किचनमध्ये आली आहे. भांडे मी जमा करून देते, म्हटलं आधी बाकीचे कामं जे आहे ते करून घ्यावं आणि मग सगळ्यात शेवटी जे आहे ते भांडे वॉश करेल आणि तोवर माझं पाणी पण जे आहे ते तापेल आणि मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर डेलीची रुटीन आपली होणारच आहे. तर सकाळी ब्रेकफास्ट म्हणजे ब्रेकफास्ट होतो, पियाचा टिफिन होतो, ह्या सगळ्या गोष्टींमुळे किचन पूर्णपणे जास्त ते खराब झालेलं असतं. म्हणून मी आता मस्त नीटनेटकं जे आहे छान फक्त ओटा जो आहे तो मस्त ऑर्गनाईज करून ठेवलेला आहे आणि छान वाटतं मस्त स्वच्छ किचन असलं तर.
पियासाठी हा ड्रेस मागवला होता हळदीसाठी आणि तो मे बी आज जो आहे तो रिटर्न जाईल म्हणून मी सगळं तिचे टॅग्स वगैरे सगळं चेक करून ऐकूया म्हटलं व्यवस्थित जे आहे ते जागेवर ठेवूया म्हणजे रिटर्नवाला आला की त्याला द्यायला जे असतं ते बरं होतं. आणि आता सुरुवात करते मी कामांची माझ्या सोफ्यापासून. इथून जे आहे ऑर्गनायझिंगला सुरुवात करायची म्हणजे 3 वाजेपर्यंत हे सोफ्याचं कवर मी जसं केलेलं असलं ना 9 वाजेपासून 3 वाजेपर्यंत असं राहतं. पिया घरी आली की मग काही कुठला ताळमेळ नसतो. उड्या मारणं काय आणि तिची फ्रेंड आली का खेळणं काय ह्या सगळ्या गोष्टी चालतात आणि मग अस्ताव्यस्त होतं. पण तेवढं 9 पासून 3 पर्यंत अगदी धक्कासुद्धा लागत नाही एखाद्या पिलोला. इतकं छान मस्त असतं घर. पण असो मुलं असले तर पण घरात थोडी मज्जा असते. आणि आता इथून जे आहे आधी घर झाडण्यापासून सुरुवात करते. रोजचं झाडू मारणे, रोजचं घर पुसणे मला माहिती आहे आणि किती वेळा मला असाही माझ्या डोक्यात विचार येतो की मी नेहमी ज्या गोष्टी तुम्हाला दाखवत असेल तुम्हाला बोर तर नाही होत ना. पण मग जेव्हा मला कमेंट येतात ना तेव्हा मला हे रिअलाईज होतं की नाही कामं करण्यासाठी थोडी मोटिवेशनची असते ती गरज असते प्रत्येकाला असते. आणि बऱ्याच वेळा मला पण कधीतरी असं वाटते की मला नाही करायचं आहे. मग एखादं स्क्रोल करता करता एखादी मस्त काम करणारी बाई दिसली की मग आपल्यालाही वाटते की चला आपण पण थोडं काहीतरी क्लीन करूया. आणि त्याच म्हणजे तसंच काहीतरी थिंकिंग डोक्यात ठेवून मी काही ना काही शूट करण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. स्पेशली खिडक्या म्हणजे आठवड्यात 2 आठवड्यातून जर तुम्हाला क्लीन करून घ्यायच्या असतील ना तर एक मस्त ट्रिक सांगते. आपल्या घरामध्ये आपण जे पण जुने कापड जे क्लिनिंगसाठी यूज करतो आणि 8-1 दिवसानंतर 15 दिवसानंतर तरी तो कापड असा होऊन जातो ना की आपल्याला त्याला फेकावाच लागतो. तर स्वतःला जे म्हणजे अशी रुटीन लावून घ्या की हा कापड फेकण्याच्या आधी जे आहे ना म्हणजे याला डस्टबिनमध्ये टाकण्याआधी याचा असा यूज करायचा आणि मगच त्याला फेकायचं. म्हणजे मी काय करते जेव्हा पण एखादं कापड आहे जो अगदी खराब झाला आहे ना आणि मला टाकून द्यायचा आहे आता मी त्याच्याने सगळ्यात आधी तो फेकायच्या आधी मी त्याच्याने आधी खिडक्या क्लीन करून घेते. जी पण खिडक्यांची जी ग्रिल असते ना ती पण मी क्लीन करून घेते. जे मध्ये म्हणजे खाचा असतात म्हणजे मधल्या ज्या खाचा वगैरे असतात तिथे पण जेवढं शक्य होईल तेवढं अगदी एकदम डिटेलमध्ये नाही अगदी वरवर क्लीन करायचं आहे. पूर्ण डीप क्लिनिंग मी अजिबात करत नाही. मला हा कापड फेकण्याआधी फक्त व्यवस्थित त्याला यूज करून फेकायचं आहे. सो जेवढं पण जिथे कुठे डस्ट वाटते तुम्हाला एखाद्या दरवाजाच्या मागे असेल कोपऱ्यामध्ये असेल जिथे आपण डस्टबिन वगैरे ठेवतो अशा गोष्टीच्या असेल ना तिथली सगळी क्लिनिंग जी आहे ना ह्या कापडाने करून घ्यायची आणि मग हा कापड जो आहे तो टाकून द्यायचा. याच्याने काय होतं कापड पूर्ण पद्धतीने तुमचा यूज होणार आहे. सेकंड थिंग अशी होईल की एक रुटीन लागते माणसाला आणि एखादी गोष्ट अशा पद्धतीने 8-15 दिवसातून आपण क्लीन करत राहिलो ना तर ती जास्त खराब पण होत नाही. म्हणजे डीप क्लिनिंगच्या वेळेला तिला जास्त वेळ पण लागत नाही आणि कुठलीच गोष्ट खूप जास्त खराब दिसणार पण नाही. नेहमी रेग्युलर बेसिसवर 8 दिवसातून 15 दिवसातून ती गोष्ट छान न चुकता जी आहे ती क्लीन होऊन जाते. आणि जेव्हा आपण अशा गोष्टी क्लीन करायला जातो ना आपण जास्त एफर्ट्स पण घेत नाही. फटक्यात क्लीन करून जे आहे आपण तो कापड फेकण्यामागे असतो. तर मग बघा भरपूर असे फायदे होतात. जस्ट एक कापड फेकण्याच्या पहिले तुम्हाला फक्त 2 मिनिटाचं हे काम करायचं आहे आणि मग बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते त्याने क्लीन होऊन जातात. आता हे सगळं झाल्यानंतर घर तर झाडून झालंच होतं. आता म्हटलं मस्त पुसून काढूया घराला. कारण क्लिनिंगची जी म्हणजे नॉर्मल कुठल्याही घरामधली क्लिनिंगचा जो फुल स्टॉप असतो ना तर तो असतो घर पुसण्यापर्यंत जेव्हा आपण येऊन पोचलेलो असतो. याचा अर्थ असा की आपली क्लिनिंग आता पूर्ण पद्धतीने आजची जी आहे ती संपलेली आहे. त्याशिवाय होतच नाही. मी दररोज घर पुसून काढताना आधी मी पूर्ण घर माझं पुसून घेत असते आणि मग त्यानंतर मी बाल्कनी आणि मग माझा जो बाहेरचा एरिया आहे ना मेन डोअरच्या बाहेरचा एरिया तो सगळा क्लीन करून घेत असते. जेणेकरून सगळंच तेवढा एरिया जो आहे तो सगळा क्लीन होऊन जातो. आता मी पहिले घर पुसून घेते आणि मग मला बाल्कनीत एक महत्त्वाचं काम करायचं आहे. इतकं ऊन पडत होतं आणि मग मला रिअलाईज झालं की अरे मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला की माझा मोबाईलचा काहीतरी अँगल चेंज करू का काहीतरी चांगल्या दिशेने ठेवते जेणेकरून तुम्हाला जे आहे क्लिअर जे आहे ते सगळं व्हिडिओ माझा रेकॉर्ड होईल. पण ते उन्हाच्यामुळे आणि लाईट गेली होती त्यामुळे काही ते जमतच नव्हतं मला. पण बाहेर आल्यावर मला हे म्हणजे घर पुसताना रिअलाईज झालं की मी झाडांना पाणी जे आहे ते आता लवकर दिलं गेलं पाहिजे. म्हणून म्हटलं आता गॅलरी जी आहे ती पूर्ण क्लीन करायच्या आधी मस्त झाडांना पाणी जे आहे ते सगळ्यांना देऊन देते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं बघा आता आमच्या गॅलरीमध्ये जे आहे ना सकाळचं ऊन येतं आणि मॅक्स टू मॅक्स 12पर्यंत ऊन चाललं गेलेलं असतं. आणि जेव्हा म्हणजे उन्हाळा खूप जास्त असतो ना तेव्हा मला बऱ्याच वेळा झाडांना 2 वेळा पाणी द्यावं लागतं. म्हणजे भरगतचं पाणी देऊन सुद्धा बरं का. सो त्या पद्धतीने जे आहे ना तुम्ही झाडांची पाण्याची रुटीन जी आहे ती चेक करा. जेव्हा एखाद्या कुंडीमध्ये खूप जास्त रूट्स होऊन गेलेले असतात म्हणजे झाड मोठं झालेलं असतं तर त्या झाडाला बाकीच्या छोट्या छोट्या झाडांच्या अकॉर्डिंग जे आहे ते दिवसातून 2 वेळा पाणी लागू शकतं. तर तशा याच्याने जे आहे झाडांना पाणी दिलं गेलं पाहिजे. कारण फक्त पाण्याच्या हिशोबाने
झाडं मरायला नको, फक्त माझं एवढंच म्हणणं आहे आणि म्हणून मी तुम्हाला हे परत परत सांगत असते. आणि तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलंच तुमच्यासोबत की जे मिशोवरून मी गोष्टी मागवलेल्या होत्या, आता गावाला जायचं आहे त्यामुळे. आणि बघा म्हणजे मी एक दिवस पहिले मी ट्राय केलं होतं, त्याच्यानंतर एक दिवस आता कुंडीत लावलं होतं, कालच्या दिवशी तुम्हाला दाखवलंच मी. आणि आता बघा परत एवढं संपलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने जेवढ्या स्पीडने मी ही बॉटल केली ना, मला असं वाटते की 5 दिवस तरी, कमीत कमी 5 दिवस ही बॉटल जी आहे पाणी देत राहणार आहे. आणि म्हणजे जरी असं तुम्ही लावून गेले ना, पण तरी कुंडी जी आहे ती सावलीत ठेवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खास करून. कारण काय होतं ना, पाणी जिथे ड्रॉप होतं ना, तर तेवढीच जागा फक्त आणि त्याचा खालचा एरिया जो असतो ना तो ओला होतो, कारण हवा खूप गरम असते आणि ऊन पण असतं, त्यामुळे ते पाणी सगळ्याकडे स्प्रेड होत नाही. आणि त्यातल्या त्यात आपला जो स्पीड असतो तिथे आपण केलेला तो पण खूप कमी असतो. जर तो फास्ट असला, मोठी बॉटल लावली तुम्ही, खूप फास्ट केला आहे, मग त्या पद्धतीने तुम्ही उन्हात पण जे आहे ते झाडांना ठेवून जाऊ शकतात. सो मला तरी हे जे आहे ना, अशा पद्धतीने हे मला खूप आवडलेलं आहे. आणि ह्यावेळेस म्हणजे गावी जाताना मला एवढं जास्त टेन्शन राहणार नाही. त्या खूप जास्त काळ्या दिसायला लागतात. सो जसा वेळ मिळाला तसं व्यवस्थित जे आहे ते क्लीन करून ठेवायचं. म्हणजे नेक्स्ट टाईम जे आहे यूज करायच्या वेळेला आपल्याला जास्त क्लीन तेव्हा करण्याची गरज पडत नाही. आणि लगेच मी इथे बाथरूम पण क्लीन करून घेतला. मागे मी ना एक म्हणजे स्पॉन्सरशिपचा व्हिडिओ होता, तर त्यामध्ये मला फेसवॉश करताना थोडं दाखवायचं होतं. तर मी तेव्हा अचानक म्हटलं काहीतरी इथे जो लूक आहे तो छान आला पाहिजे मस्त बाथरूमचा, म्हणून हे गणपती डेकोरेशनच्या वेळेस हे आणले होते मी. आणि ते काढून आणले मी आणि ते इथे मस्त लावले. आणि मग तेव्हा मला रिअलाईज झालं की अरे मी हे आधी का नाही केलं, म्हणजे फक्त व्हिडिओसाठी का करते मी हे रेग्युलर बेसिसवर पण इथे लावू शकते. आणि असं हे 30 रुपयाचं हे मिळालेलं होतं मला. सो त्यानंतर मला हे रिअलाईज झालं की म्हणजे प्रत्येक गोष्ट, एखादी गोष्ट आपण काहीतरी नंतर यूज करण्यासाठी जरी आणलेली असती ना, आणि घरामध्ये दुसऱ्या ठिकाणी पण यूज होते, तर आपण केली पाहिजे ती. सो आणि ते ग्रीनरी पण, म्हणजे असं ग्रीन हँगिंग प्लांट पण ठेवले ना, ते पण खूप छान दिसतील. पण एवढी जागा नाही, कारण शॅम्पूच्या बॉटल वगैरे सगळं तिथे ठेवलेलं असतं, त्यामुळे काही जागा राहत नाही. म्हणून नॉर्मल जे आहे, आता मी ते पडून जात होतं खाली, म्हणून तिथे मी जरा चिमटा लावला आणि ते तिथेच आता सिक्युअर करून दिलं आहे. छान वाटतं असं काहीतरी मस्त डेकोरेटिव्ह, बाथरूम पण डेकोरेटिव्ह करून ठेवलं की छान वाटतं. आणि हो, हँडवॉश करायला आलो ना आपण, म्हणजे जेव्हा पण तुम्ही बाथरूम क्लीन करून घेताय, काही नाही, फक्त रोज जर तुम्ही थोडं हँडवॉश लिक्विड घेतलं आणि हा असा जो बेसिनचा एरिया आहे ना एवढा क्लीन करून घेतला ना, तरी पण बेसिन छान मस्त क्लीन राहतं. म्हणजे खूप जास्त डीप क्लीन करायची आपल्याला गरज राहत नाही. आणि आता जे आहे मशीन मी एवढ्या वेळापासून लावलेलं होतं, सगळी कामं करता करता माझं जे आहे कपडे पण मस्त वॉश करून झाले होते. आणि आज तर काही नाही, एवढं बाहेर ऊन आहे की मला असं वाटतं की 10 मिनिटात कपडे सुकून जातील. आणि फक्त म्हणजे असं वाटतंय की त्यांना टाकायला जा आणि 10 मिनिटांनी परत घडी घालायला जा, असं जो आहे तो मला असं वाटतंय. कारण आणि आत्ता जर एवढं ऊन पडतंय, तर उन्हाळ्यात किती ऊन पडेल, मला खरंच उन्हाळ्याची म्हणजे भीती वाटते जरा. मला नको वाटतं उन्हाळा, मला थंडी जी असते ना, पावसाळा म्हणा किंवा मग हिवाळा जो असतो, मला तोच ऋतू जास्त आवडतो. मला उन्हाळा बिलकुल नाही आवडत. आणि ती गरमी तर विचारूच नका. मग दिवस पण बोर होतो, कारण ऊन खूप असतं बाहेर आणि कामं सापडत नाही घरामध्ये, अशा काही गोष्टी होत असतात. कुठे बाहेर फिरायला जाता येत नाही, कारण खूप जास्त ऊन असतं. तुमचा कुठला आवडता ऋतू आहे मला कमेंटमधून नक्की सांगा तुम्ही. चला, कपडे पण माझे टाकून झालेले आहेत आता. मॉपिंगचा आता शेवटचा जो आहे तो माझा पार्ट चाललेला आहे, ते म्हणजे मेन डोअरच्या बाहेरचा एरिया. आणि इथे पण मी रोज जे आहे ते अशीच क्लिनिंग करून घेत असते, जेणेकरून जेवढा आपला पोर्शन आहे तेवढा झाला पाहिजे क्लीन. आमच्या इथे असतात बाहेर म्हणजे वॉचमन वगैरे जे क्लीन करून जातात, पण ते सगळंच जे आहे एकाच मॉपमध्ये पूर्ण बिल्डिंग क्लीन करता की काय असं वाटतं. आणि एवढं ते विचित्र वाटतं त्यांनी क्लीन केलेलं. म्हणून आपला जेवढा एरिया आहे ना तेवढा क्लीन करून घ्यावा. आणि रोज घर पुसताना आता ही सवय झाली, त्यामुळे रोज बाहेर येऊन पुसणं होऊनच जातं. झाडं इकडेही ठेवलेली आहेत माझी. आणि आता उन्हाळ्यात तर अजून बाकीची झाडं पण माझी इथे शिफ्ट होतील, कारण इथे थोडं थंड वातावरण असतं, ऊन नसतं जास्त. आणि मी नेहमी एक गोष्ट जी आहे ती फॉलो करत असते, ती म्हणजे जेव्हा पण घर पुसल्यानंतर ना हा जो मॉप असतो ना, हा व्यवस्थित मी क्लीन करून घेते, म्हणजे त्याला साबण वगैरे लावून. आता मला व्हिडिओ करायचा होता म्हणून, नाही तर मी खाली बसून बऱ्याच वेळा 2-4 दिवसानंतर जे आहे ना पूर्ण ब्रश घेऊन त्याच्यातली डस्ट जी असते ती काढण्याचा प्रयत्न करते. कारण आपण एकदाच ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं ना की मग तो मॉप खूप ज्याच्या म्हणजे दोऱ्या असतात ना, आणि पूर्ण घरच माझं अगदी मनासारखं क्लीन झालेलं आहे. अगदी म्हणजे काना कोपरा, बाथरूम, एव्हरीथिंग, बाहेरचा एरिया, सगळं काही. आता फक्त एकच गोष्ट करायची, ती म्हणजे हे सिंकमध्ये जमा केलेले भांडे. आणि हे क्लीन झाले की मग माझं पूर्ण घर जे आहे ते व्यवस्थित 3 वाजेपर्यंत असंच राहणार आहे, जोवर पिया घरी येत नाही तोवर. आणि चला मग आता मी हे भांडे घासून घेते आणि माझा व्हिडिओ पण इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.